असं म्हणतात की आरती प्रभू हा नाव त्यांनी का घेतलं याची एक अतिशय रंजक कथा आहे. बऱ्याच लोकांनी ती ऐकली पण असेल. पण ह्याच्या व्यतिरिक्त मला छोटासा काही गोष्टी तुमच्या बरोबर नक्की सांगाव्याशा वाटतात. आरती प्रभू म्हणजे खानोलकरांनी शाळेत असताना दुष्यंत कुमार हे नाव घेऊन नाटक लिहिलं होतं. आणि सत्यकथेमध्ये त्यांची ही पहिली कविता एक शून्य शृंगारते ही प्रसिद्ध झाली. आरती प्रभू हे खरं त्यांनी नाव जेव्हा घेतलं, कदाचित असं म्हणतात की जसं माणिक सीताराम गोडघाटे यांनी ग्रेस हे नाव घेतलं आणि त्यांना कदाचित ही ग्रेस एखादी स्त्री असेल, तसं हे आरती प्रभू ही खूप जणांना अजूनही एखादी स्त्री असेल असंच वाटतं. कदाचित म्हणून त्यांनी ते नाव घेतलं की माझी कविता ती मी एक विधवा अबला स्त्री आहे आणि माझी कविता माझी आवड प्रसिद्ध व्हावी असं त्यांनी त्या सत्यकथेला कळवलं पण होतं. आणि मग त्या आरती प्रभू हे नाव रूढ झालं. पण नुसत्या कविता रूढ झाल्या नाहीत, तर त्याची जेव्हा गाणी बनली तर ती मराठी जनमानसाच्या सगळ्याच्याच ओठांवर खेळू लागली. आपण प्रेमगतांच्या विषयी बोलत होतो आणि असं म्हणतात की सगळ्यात मोठं प्रेम हे निसर्गावर केलं जातं. कोकण हा खालोलकरांचा हृदयातला सगळ्यात सुगंधित कप्पा. कारण कोकण त्यांच्या मनातनं कधीच सुटलं नाही आणि त्या कोकणातल्या निसर्गावर खानोलकरांनी भरभरून प्रेम केलं. आणि त्या निसर्ग देवतेला उद्देशून त्यांनी ही कविता लिहिली, तू तेव्हा तशी. निवडुंग चित्रपटामध्ये याचं चित्रीकरण झालं. आणि आज जेव्हा तुमच्या समोर या कवितेचा अर्थ मी सांगते तेव्हा मला असं काटा येतं अंगावर की आज आपण म्हणतो की परत निसर्गाकडे वळूया, आता परत एकदा गावाकडे जाऊन राहूया असं आपण म्हणायला लागलोय. पण खानोलकरांच्या मनात असलेला तो निसर्ग त्यांनी किती सुंदर मांडलाय की तू आईल राधा, तू पैल संध्या, चाफे कळी प्रेमाची. निसर्ग हा वेगवेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर येत असतो. कित्येकदा तू नवा भासतो, जसा वसंत ऋतूमध्ये दिसतो किंवा पावसाळ्यात दिसतो. सुरेख असा हिरव्यागार वनश्रीने नटलेला तो निसर्ग आणि तितकाच कधी कधी जुनं वटलेलं खोड असतं. उन्हाळ्याचं ते प्रखर ऊन असतं, पाळलेलं गवत असतं आणि त्याच्यातही दिसणारा तो सुंदर असा निसर्ग. आणि त्या छोट्या छोट्या खारींच्या डोळ्यातही दिसतो तोही निसर्गच. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा तो बाहूंमध्ये आपल्या घेतो तेव्हा बहराच्या बाहूंची अशी ती निसर्ग देवताच. हिरवी कच्ची तू पोक्त सच्ची, अशी ही निसर्ग देवता. मला इथे ना एक खूप छान रूपक सुचतंय. मोआना नावाचा अतिशय सुरेख असा डिस्नीचा पिक्चर होता आणि त्याच्यामधले जे निसर्ग देवता जी होती ती बहुतेक या वर्णनाला एकदम मिळतोच होती असेल. ती अतिशय हिरवीगार सुंदर असा छानसा पूर्ण वनश्रीने नटलेला तो ड्रेस घातलेली ती निसर्ग देवता. आणि जेव्हा मी हे वाचत होते तेव्हा मला ती मोआना मधली निसर्ग देवता फार पटकन डोळ्यासमोर आली. आय थिंक निसर्गावरचं प्रेम हे कालातीत आहेच, पण ते प्रत्येकाच्या डोळ्याला जसं दिसतं तसं सगळ्यांनाच दिसत नाही. प्रत्येकाचा प्रेम मांडण्याची पद्धतही वेगवेगळी असते. अशी ही सुरेख कविता ऐकूया समीरच्या आवाजात, तू तेव्हा तशी. तू ऐल राधा, तू पैल संध्या, तू ऐल राधा, तू पैल संध्या, चाफे कळी प्रेमाची तू तेव्हा तशी, तू तेव्हाशी, तू बहराच्या बाहूची तू तेव्हा तशी.
तू नवी जुनी, तू कधी कुणी खारीच्या डोळ्याची, तू तेव्हा तशी, तू तेव्हाशी, तू बराच्या बाहूची, तू तेव्हा तशी. तू हिरवी काची, तू पोतसची, तू हिरवी काची, तू पोतसची, तू खट्टी मिठी प्रेमाची, तू तेव्हा तशी, तू तेव्हाशी, तू बराच्या बाहूची, तू तेव्हा तशी. आता जे ऐकलं ते खरं खरं प्रेमगीत होतं, पण आता जे ऐकणार आहात ते वाटणारं प्रेमगीत आहे. मी वाटणारं प्रेमगीत अशासाठी म्हणते कारण पुढची कविता आहे ती येते आणि जाते. कारण की जेव्हा ती येते आणि कधी जाते असं जेव्हा कोणी गाण्यात म्हणतं तेव्हा असं जाणवतं की कदाचित ती प्रेयसी असेल आणि ती येते ती जाते आणि त्या क्षणांचा कळ्या बनतात आणि त्या माझ्या ओंजळीत येतात. असे खूप सारे अर्थ आम्ही रसग्रहण शोधताना सापडले, पण काही गर्भित अर्थही असे सापडले की ती शेवटी त्या कवीच्या मनाची प्रतिभा असते. ती कधी त्याला ती सुचते, ती कविता स्फुरते, कधी कधी तर बसच्या तिकिटावरही स्फुरते. जसं पाडगावकर म्हणतात की मला एक बसच्या तिकिटावर कविता स्फुरली आणि मी त्याच्यात ती लिहून काढली. ती कविता कधी येते, ती प्रतिभा कधी अशी लकाकते विजेसारखी आणि तिच्या प्रकाशाने पूर्ण तो आसमंत उजळून जातो. ती येते आणि जाते ही कविता ही त्या कवीच्या प्रतिभेची कविता आहे. जे गाणे असते ते ती कधी न म्हणते, म्हणजे खरं तर कविता आधीच स्फुरते आणि मग मीटरिंग सिस्टीम आली असावी कदाचित. येताना ती कळ्या आणते आणि जाताना ती फुलं, कधीतरी नुसती कल्पना असते आणि मग ती शब्दांमध्ये जेव्हा उतरली जाते तेव्हा त्या कवितेची फुलं येतात आणि ती फुलं कायम आसमंत सुगंधित करतात. कित्येकदा ती कळते आणि कित्येकदा ती कळतही नाही. कळते काही उगीच तीही नकळत पाही काही पाही, अर्था वाचून उगीच नाही नाही म्हणते. खरा अर्थ कदाचित कवीला अभिप्रेत असतो तसा असतो आणि कित्येकदा तो वाचकाच्या किंवा त्या रसिकाच्या मनात असतो तोसाही असतो. त्यामुळे जेव्हा ती येते जाताना कधी फिरून येत, जाण्यासाठीच दुरून येत, विचित्र येते विरून जाते, ती जी सलते ती सल जी आहे ती त्या कवितेमध्ये मांडली गेली आहे. अशी ही सुंदर कवितेवरची कविता ती येते आणि जाते. तुमच्या समोर सादर करत आहे विपुल डंभारे. ती येते आणि जाते, येताना कधी कळाणी ते. ती येते आणि जाते, येताना कधी कळाणी ते. अन जाताना फुले मागते, ती येते आणि जाते, येताना कधी कळाणी ते. ती येते येणे जाणे देणे घेणे
आणि ते अन जाताना फुले मागते ती येते आणिक जाते येताना कधी कळा आणि ती येते येताना कधी अशी लाजते येताना कधी अशी लाजते तर जाताना ती लाजविते तर जाताना ती लाजविते कळते काही उगीच ती कळते काही उगीच ती नकळत काही बाही बाही अर्था वाचून उगीच नाही नाही म्हणते ती येते आणिक जाते येताना कधी कळा आणि ते अन जाताना फुले मागते ती येते आणिक जाते येताना कधी कळा आणि ती येते येतानाची कसली रे येतानाची कसली रे गुणगुणते ती संध्या गीत येतानाची कसली रे गुणगुणते ती संध्या गीत जाताना कधी जाण्यासाठीच दुरून ये विचित्र येते विरून जाते जी जी सलते ती येते आणिक जाते येताना कधी कळा आणि ते अन जाताना फुले मागते ती येते आणिक जाते येताना कधी कळा आणि ती येते हे जे रसग्रहण तुमच्या समोर मी सादर करत आहे हे केवळ माझं एकटीचं नसून खूप साऱ्या इंटरनेटच्या सहाय्याने शोधलेल्या अनेक रसिकांचा मनातलं हे काही रसग्रहण तुमच्या समोर येत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी रसिकांचे तर आभार मानायचेच असतात, पण जेव्हा हक्काने कशी दाद मागतात असं हे सुंदर अशी ही कविता. ही निकामे आढ्य दाका दाद द्या आणि शुद्ध व्हा. आरती प्रभूंच्या कवितामध्ये गर्भित अर्थाने जीवनाच्या क्वचित देखण्या किंवा भीषण भयानकतेने भरलेल्या प्रत्येक स्वरूपाचा प्रत्यय आपल्याला वारंवार होतच राहतो. जगाचे हे विचित्र वरपांगी सो कॉल्ड सुखी जीवन, खूपदा आपल्याला जाणवणारी हिपोक्रसी, खूपदा अपरिहार्यता आणि सुखामध्ये दडलेलं अतिशय गडद असं दुःख, फसवणूक, अशी सगळी रूपं आपण आरती प्रभूंच्या कवितेमध्ये बघतो. आणि याच वेळेला ही कविता जेव्हा आपण वाचतो या पार्श्वभूमीवर, तेव्हा असं जाणवतं की कवी हक्काने रसिकांना म्हणतात की तुम्ही दाद द्या. असं म्हटलं जातं की गाणं हे अतिशय दुर्घट काम आहे. किती सुरेख रूपक आपण याच्यात बघतो की गुंफणे गजरे दवाचे आणि वायूंचे घट. दवांचे गजरे एखादा वारा जसा पात्यावर
दवांनी सुंदर अशी पाण्याचे गजरे तयार करतो, तितकंच गाणं ही दुर्घट आहे. आणि दाद देणं हे त्याहून दुर्घट आहे, कारण आपल्याला ते गाणं अंतरंगापर्यंत पोचलं पाहिजे आणि मगच ती दाट आत्म उमटली पाहिजे. पण त्या गाणं आपल्यापर्यंत पोचण्यासाठी त्या रसिकालाही तितकं नम्र व्हावं लागतं आणि नम्र झाल्यानंतरच ते जीव घेणे सूर खरोखर तुमच्या जीवात्म्याशी जाऊन पोचतात. असा हा सगळा सोहळा. खूपदा असं म्हणतात की नम्र व्हा आणि सूर जाणा, जीव घेणा रंग हा. माणसाचं मन सरड्यासारखं असतं, रंग धारण करेल पण नम्रता मुळात असावी लागते आणि नसेल तर ती खूप प्रयत्नांनी रुजवताही येते, जोपासता येते. पण हा प्रयत्न तुम्हाला उभा जन्म करावा लागतो आणि या नम्रतेचा सूर ज्याला उमगला त्याला जीवनाचं महत्व समजलं आणि स्वतःची क्षुद्रताही जाणवेल. किती विलक्षण भाव या कवितेमध्ये आपण ऐकतो. जे चांदणे आकाशी नांदता आहे ते सदैव अप्राप्यच आहे. पाण्यावर ते पसरले म्हणजे आपल्या ओंजणीत येईलच असंही नाही. तसाच हा विलक्षण तरल असा हा सूर त्या क्षणापर्यंत तुमच्या गळ्यातनं उमटेल, तो माझ्या मनापर्यंत एक रसिक म्हणून पोचेलच असं नाही. पण तो गायक तुमच्या समोर बसून त्या चांदण्या तुमच्या समोर आणायचा अट्टाहास करतो आहे, तर तुम्ही त्याला नक्की दाद द्या. आणि असाच एक पुढचा अतिशय वेगळा पण तितकाच सुंदर असे शब्द मांडले आहेत. ना सूर कोणा लाविता, ना सूर कोणा लावता ये दीपसा, सूर नो हे कंठी लागलेला शापसा. कारण प्रवाहाबरोबर पोहणं हे कोणालाही सहज शक्य असतं की पण प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं हे सगळ्यात अवघड असतं. प्रत्येक श्वासामागे, प्रत्येक शब्दामागे ती कडवट घुसमट आहे की हा सूर आणि हे भाव नक्की नक्की येतील का, माझ्या गळ्यातून तेच उमटेल का जे तुमच्या मनात उमटेल का. आणि म्हणून हा शापसा सूर आणि त्याच्यासाठी एक प्राणवायूंप्रमाणे व्यक्त होणारी, प्राणवायूंप्रमाणे लागणारी रसिकांची दाद. कारण असं म्हणतात की कुठलाही गायक हा केवळ त्या रसिकांच्या दादेवरच जिवंत असतो. दाद हा एका गायकाचा प्राणवायू असतो. त्या दादेवरच त्याचं पुढचं गायन आणि त्याचा पुढचा प्रवासही कदाचित अवलंबून असतो. त्याचप्रमाणे आज मी तुम्हा सगळ्या रसिकांना नम्र निवेदन करते, तुम्हीही जरूर व्यक्त व्हा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दाद द्या आणि शुद्ध व्हा. मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे
न्या तुम्ही गाणे घराला, फूल किंवा पाकळी. न्या तुम्ही गाणे घराला, फूल किंवा पाकळी. डाग देणे हे गाण्या फूल आहे दुर्घट. गुंफडी गजरे नवाचे आणि वायूचे घट. सूर आम्ही चोरितो का, चोरिता का वाहवा. सूर आम्ही चोरितो का, चोरिता का वाहवा. पीडिता मी आज्ञता का. नम्रभान सूर जाणा, जीव घेणा रंग हा. नम्रभान सूर जाणा, जीव घेणा रंग हा. साजरा उधळून आयु, हो करावा संग हा. साजरा उधळून आयु, हो करावा संग हा. चांदणे पाण्यातले की वेचिता येईल. चांदणे पाण्यातले की वेचिता येईल. आणि काळोखात पारा ये धरू चिमटीतही. ना परंतु सूर कोणा, लाविता ये दीपसा. सूर नोहे तीर कंठी, लागलेला शापसा. सूर लोहे तीर कंठी, लागलेला शापसा. सूर नोहे तीर कंठी, लागलेला शापसा. सूर लोहे तीर कंठी, लागलेला शापसा. सूर आम्ही चोरितो